नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की नंदिनी जीवाला म्हणते की मला साडीची घडी करायला मदत करा. त्यानंतर साडीचा एक टोक ती जीवाला देते आणि ती आता त्याला रूमच्या बाहेर उभं करते आणि जीवाला न कळतच ती आता दरवाजा बंद करून घेते. तर जीवा म्हणतो की अरे पुन्हा तू मला फसवलंस. तर नंदिनी आतून म्हणते की मला मूर्ख बनवताय, आप कैसी लगी, आता हीच तुमची शिक्षा आहे, मला आतमध्ये काम करू द्या. तर इकडे आता काव्य आता रम्याला विचारते की तुला मुलगा कसा हवा आहे, त्यानंतर कोणत्या अपेक्षा आहे तुला त्याच्याकडून, त्याची उंची किती असायला पाहिजे, छान चष्मा चालेल का, दाढी पण चालेल, त्यानंतर चष्मा चालेल, दाढी चालेल. त्यानंतर पार्थला ती संशय येतो की ही तर माझ्याबद्दलच बोलत आहे, त्यामुळे तो आता रम्याकडे पाहू लागतो. तर आता रम्याचं बोलणं ऐकून काव्यालाही तिच्याबद्दल संशय निर्माण होत आहे. काव्या म्हणते की 1 मिनिट, हे तर पार्थ देशमुखांचं वर्णन झालं. तर रम्या आता पुन्हा तिथे विषय बदलतात, म्हणते की मला तर पार्थसारखाच हँडसम मुलगा हवा आहे. त्यामुळे काव्या पुन्हा तिच्यावर विश्वास ठेवते. असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.